मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा आणि कोरोना महामारीच्या काळात सोशल डिस्टन्स पाळा. मास्कचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि विनाकारण बाहेर जाणं टाळा. चला तर आज अभ्यासाबरोबर थोडस मनोरंजन आणि माहिती पण इतर आपल्याला घ्यायची आहे. आज मी तुम्हाला एक सुंदरशी गोष्ट सांगणार आहे. पहा, गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे, जुन्या काळामध्ये आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची पद्धती होती. माहिती आहे ना, आश्रमामध्ये शिक्षण घ्यावं लागे आणि मग त्या आश्रमामध्ये सर्व कामे विद्यार्थ्यांना स्वतः करावी लागत. ते गुरुजी किंवा शिक्षक असत ते सुद्धा स्वतःची कामं स्वतः करत असत. अशा प्रकारे शिक्षणाची पद्धती होती. अशाच एका आश्रमामध्ये घडलेली ही घटना आहे की एके दिवशी गुरुजी पाणी पिण्याचं भांड घासत होते. तेव्हा एका विद्यार्थ्याने, चौकस विद्यार्थी होता, त्याने ते पाहिलंय आणि बोलला नाही काही. अतिशय स्वच्छ आणि चकचकीत भांड घासलं त्यांनी, चमकवलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर गुरुजी तीच कृती करत होते. म्हणजेच काय, तर त्या गुरुजींनी काय केलं, पाणी पिण्याचं जे भांड होतं ते दररोज अतिशय स्वच्छ आणि चकचकीत घासत होते. हे शिष्याने पाहिलं आणि मग त्याने आपल्या गुरुला प्रश्न विचारलाय की गुरुजी, भांड रोज रोज घासतायत ते पण ठीक आहे, पण तुम्ही रोज इतकं चमकवता का, ते इतकं छान भांड का घासता? आणि मग त्या गुरुजींनी उत्तर दिलेलं आहे, बाळा, की जर ते भांड घासलं नाही तर त्यावर गंज चढेल, ते खराब होईल, आपलं आरोग्य तर खराब होईलच, पण मनालाही चांगलं वाटणार नाही. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की केवळ भांडच स्वच्छ ठेवायचं असं नव्हे, तर आपण आपलं मनही घासून पुसून स्वच्छ ठेवलं पाहिजे. मग मन कसं घासायचं, मन कुठे आहे ते कसं घासायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, मन घासायचं, स्वच्छ ठेवायचं याचा अर्थ काय? तर जसं भांड लख्ख आणि चकचकीत सुंदर दिसतं, तसं माणसाचं व्यक्तिमत्व पण छान असेल, सुंदर असेल, चारित्र्य संपन्न, सद्गुणांनी परिपूर्ण असेल तर किती सुंदर वाटेल बरं ते व्यक्तिमत्व. जसं भांड चमकलंय त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुलून येईल आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्याला यश मिळेल. आणखी एक बाब इथे लक्षात येते ती की ज्याप्रमाणे भांड दररोज स्वच्छ केल्याने ते चकचकीत होतंय, स्वच्छ दिसतंय, सुंदर दिसतंय, तसं ज्ञान सुद्धा दररोजचं दररोज ग्रहण करावं लागतं आणि ते सरावामध्ये पण ठेवावं लागतं. उदाहरणार्थ काय, की एक दिवस अभ्यास केला आणि पुन्हा केला नाही तर मागचं विसरून जाईल, त्याला गंज चढेल, खराब होईल. म्हणून काय आवश्यक आहे, तर वारंवार अभ्यासाचा, ज्ञानाचा आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जसं भांड रोज तेच काम करायचं, त्याप्रमाणे अभ्यास सुद्धा सगळ्या विषयांचा समान पद्धतीने आणि वारंवार करायचा आहे, न थांबता सगळं ज्ञान ग्रहण करायचंय. आवडली गोष्ट तुम्हाला? आवडली हो गोष्ट? हो अरे वा, मॅडम, छान. खूप छान. हा, गोष्ट हो आवडलेली मॅडम, आहे, आवडली. पण युट्यूबवर हा व्हिडिओ पाहून तिथे पण कमेंट करा की गोष्ट आवडलेली आहे. ज्यांना ज्यांना गोष्ट आवडलेली आहे त्यांनी त्यांनी कमेंट तिथे करायची आहे. चला आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आता मी आपल्या क्लासरूम कडे जाते. चला मॅडम, आपण काय गोष्टीचं अभ्यास तात्पर्य. हा, गोष्टीचं तात्पर्य. तेच ना, की आपण सराव करायला हवा, वारंवार सराव करायला हवा. जसं भांड दररोज घासल्यानंतर चमकतंय त्याप्रमाणे आपण आपली आपणही काम आपले करावी. आपण हा आपली काम आपणही करावी, स्वच्छ करावी. हा, पण म्हणजे काम तर स्वच्छ करायचं आहेच, पण आपण अभ्यास सुद्धा सरावाने वारंवार केला तर ते चमकेल भांड. अशा पद्धतीने संदेश इथे मिळतो. मुलांना वेलकम. हे व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे युट्यूबवर जाऊन पुन्हा तिथे तुम्ही कमेंट करायची आहे.
आणि गोष्ट आवडली किंवा लेक्चर आवडलं याबाबत तुम्ही आपलं मत नोंदवायचं आहे. चला तर पाहूया आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी. मराठी युवक भारती इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. आता पहा बरं, तुम्हाला एक मी सुंदर सुविचार इथे लिहिलेला पहा. सुविचार काय सांगतोय? सतत आनंदी राहा. आनंदी फक्त थोडा वेळ नव्हे तर सतत आनंदी राहायचं. आपण स्वतः पण आणि इतरांना पण आनंद द्यायचा आहे, दुःख नव्हे. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. म्हणजे एवढा आनंद आपण निर्माण करायचा की आपल्यामुळे कोणाला दुःख होता कामा नये. आपल्यामुळे आपल्या संपर्कात येणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आनंद वाटला पाहिजे आपल्यामुळे. आलंय लक्षामध्ये? या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपलं व्यक्तिमत्व चांगलं बनवत असतात, त्या अंगीकारायच्या आहेत. चला तर पाहूया मराठी युवक भारती इयत्ता 12वी. आपण अभ्यासत आहोत व्याकरणाचा घटक समास. यामधील आपण चौथा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही हे नाव पाहून घ्या आणि आहे असंच लिहा. काना आणि वेलांटी बदलायची नाही. बहुव्रीही हा शब्द पहा आणि असाच्या असाच लिहा. आपण समासाचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. प्रमुख प्रकार पहिला अव्ययी भाव समास. यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. दुसऱ्या जो प्रकार आहे तत्पुरुष समास, त्यामध्ये दुसरं पद महत्वाचं. तिसरा प्रकार अभ्यासलेला आहे द्वंद्व समास, त्यात दोन्ही पद महत्वाची. आणि आता चौथ्या प्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा आठवून पाहूया समासाचे मुख्य प्रकार आणि उपप्रकार. पहिला अव्ययी भाव समास. याच्यामध्ये जे 2 शब्द आहेत त्यातलं पहिलं पद किंवा पहिला शब्द महत्वाचा असतो. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. त्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे आणि त्याचे उपप्रकार 3 आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, यामध्ये विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात. कर्मधारय समास आणि तिसरा प्रकार आहे द्विगु समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. हा प्रमुख प्रकार आहे. त्याचे उपप्रकार. द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पद किंवा दोन्ही शब्द महत्वाचे किंवा प्रधान असतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व हे त्याचे उपप्रकार. आणि आज आपण चौथा प्रकार अभ्यासणार आहोत बहुव्रीही समास. हे लक्षात ठेवा. पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं, दोन्ही पद महत्वाची आणि इथे काय आहे ते आता आपण शिकणार आहोत. पहा समासाचे प्रकार पुन्हा एकदा. समासाचे प्रकार अव्ययी भाव समासात पहिलं पद महत्वाचं, तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचं, द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाची. आणि या समासाचा आपण अभ्यास करूया. आता तत्पुरुष समासाचे प्रकार विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास, द्विगु समास. द्वंद्व समासाचे प्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. चला आता चौथा प्रकार जो आहे बहुव्रीही समासाचा आपण अभ्यासणार आहोत. बहुव्रीही समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा. आता 3 वाक्य दिलेली आहेत आणि त्यात सामासिक शब्द तुम्हाला अधोरेखित करायला सांगितलेत, पण मी इथे करून ठेवलेले आहेत. पहिलं वाक्य, कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे. सहाध्यायी, सह म्हणजे बरोबर, सोबत, अध्याय म्हणजे अभ्यास करतो. सहाध्यायी हा सामासिक शब्द आहे आणि त्याची फोड कशी होणार? जो माझ्यासह अध्ययन करतो असा तो कृष्णा. हे कृष्ण आणि सुदामा बरोबर अभ्यास करत होते की नाही आश्रमामध्ये सांदीपनी ऋषींच्या. मग इथे म्हटलं जात आहे की कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे, की माझ्यासह जो अध्ययन करतो असा तो. सहाध्यायी म्हणजे बरोबर अभ्यास करतो कोण होता? कृष्ण. नंतर दुसरं वाक्य, काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. नीरव हा सामासिक शब्द आहे. नीरवचा अर्थ काय? अजिबात आवाज नाही अशी शांतता. रव म्हणजे आवाज आणि नीरव म्हणजे अजिबात आवाज नाही अशी शांतता, म्हणजे नीरव शांतता होती. तिसरं वाक्य, रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. दशमुख हा सामासिक शब्द आहे. दशमुखचा अर्थ काय? 10 मुखे आहेत ज्याला असा तो कोण? रावण.
दशमुख म्हणजे रावण, पण 10 मुखे आहेत ज्याला असा तो रावण. आता या 3 उदाहरणांच्या वरून आपल्याला बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये लक्षात येतात. पहिलं वैशिष्ट्य, दोन्हीही पदे महत्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो. आता काय म्हटलेलं आहे, सहाध्यायी, माझ्यासह अध्ययन करतो तो सहाध्यायी. म्हणजे पहिलं पद महत्वाचं नाही, दुसरं पद महत्वाचं नाही, तर तिसरंच काहीतरी वेगळं शब्द येतोय किंवा तिसऱ्याच शब्दाचा बोध होतो, पदाचा बोध होतो, हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण आहे, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. आणि जो नवीन सामासिक शब्द आहे, जे तिसरं पद आहे वेगळंच, त्याचं विशेषण असतं. म्हणजे सामासिक शब्द हा विशेषण असतं, हे लक्षात ठेवा. हे विशेषण असतं त्या तिसऱ्या पदाचं. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात. तिसरं वैशिष्ट्य, विग्रह करताना अनेक वेगळे शब्द घालावे लागतात, वेगवेगळे गाळलेले शब्द आहेत ते भरावे लागतात. म्हणजे 3 वैशिष्ट्य लक्षात ठेवा. दोन्ही पदी महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, आणि सामासिक शब्द जो दिलेला आहे तो विशेषण असतो. ते कशाचं विशेषण आहे, जे तिसरं पद आहे त्याचं विशेषण असतं. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात. त्याची उदाहरणं आता आपण बरीच घेऊया. पहिलं उदाहरण, निष्कलंक. निष्कलंक, कलंक नाही, ज्याला डाग नाही येतो अशी व्यक्ती. नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती, एवढं लिहायचं. नाही कलंक ज्याला अशी ती निष्कलंक व्यक्ती. 2, नीलकंठ. नीलकंठ शंकराला म्हणतात की नाही, भगवान महादेवाला. निळा आहे ज्याचा कंठ असा तो, निळा कंठ आहे असा ज्याचा तो शंकर भगवान. म्हणजे नीलकंठ हे शंकर भगवानचं विशेषण आहे, निष्कलंक हे व्यक्तीचं विशेषण आहे. लक्षात आलंय. आणखी उदाहरण आपण पाहणार आहोतच. थोडक्यात, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, तेव्हा बहुव्रीही समास होतो. म्हणजे सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नाही, ना पहिलं ना दुसरं ना दोन्ही, तर तिसरंच पद काहीतरी असतंय, तिसऱ्या पदाचा बोध होतो किंवा माहित होतं. आणि दिलेला सामासिक शब्द जो आहे ते तिसऱ्या पदाचं विशेषण असतं, हे महत्वाची बाब आहे, विशेषण. त्याची उदाहरणं पहा, आता मी खूप लिहिलेली आहेत. पहा, उदाहरणार्थ गजानन. गजानन म्हणजे कोण, गणपती. गजासारखे आनन, आनन म्हणजे तोंड. गजासारखे आनन ज्याचे असा आहे जो तो गजानन. भालचंद्र. आता या सगळ्या शब्दांचा विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे. पहा, कमेंट बॉक्स मध्ये विग्रह करून लिहा, तुम्हाला जमत असेल तर. नाही, जे नाही येणार ते मी पुढच्या कधी लेक्चर मध्ये मी सांगेल. भालचंद्र. दशानन. दश आहेत आनंद ज्याचे असा जो तो. कमल नयन. लंबोदर. लंब आहेत ज्याचे उदर जो असा तो गणपती. अष्टभुजा. निर्धन. अभंग. नीलकंठ. अनाथ. पंचमुखी. निबल. चक्रपाणी. जिनेंद्रिय. पांडुरंग. अखंड. पितांबर. लक्ष्मीकांत. प्राप्तधन. चौकोन. दुतोंडा. गलितपर्ण. गतवैभव. मानधन. चंद्रशेखर. मूषक वाहन. मूषक आहे ज्याचे वाहन असा जो तो गणपती. उंदीर वाहन आहे की नाही, मूषक म्हणजे उंदीर. गरुड ध्वज. भीमादी. पूर्णजल. भक्तप्रिय. पद्मनाभ. अनंत. सादर. आदरासहित असा जो तो. प्रणाम. सादर प्रणाम असं म्हणतात. सहकुटुंब. कुटुंबासहित असा जो तो सहकुटुंब. सहपरिवार. सुपुत्र. सफल. सुवर्ण. सचैल. सानंद. सबल. सुलोचना. असत्य. नाही जे सत्य असे जे ते असत्य. अशा प्रकारे तुम्हाला याचं बहुव्रीही समासाचा विग्रह देखील करता आला पाहिजे. सोपे सोपे शब्द आहेत, यातला शब्द परीक्षेला येणार आहे.
पहा आता उदाहरण इथे विग्रहासह दिलेले. नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा शंकर. वक्रतुंड, ज्याचे तोंड वक्र आहे असा गणपती. दशमुख, ज्याला 10 तोंड आहेत असा रावण. प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्याला तो. जितेंद्रिय, जीत आहेत इंद्रिय ज्याची तो, ज्याने आपली स्वतःची इंद्रिय जिंकली आहेत असा जो. जीत शत्रू, जीत आहे शत्रू ज्याने तो, शत्रूला जिंकलेला. गत प्राण, गत आहे प्राण ज्यापासून तो. पूर्ण जल, पूर्ण आहेत जल ज्यात असे ते. त्रिकोण, 3 आहेत कोण ज्याला तो त्रिकोण. अनंत, अनंत याचा विग्रह होईल नाही अंत ज्याला तो अनंत. निर्धन, नाही धन ज्याच्याकडे तो निर्धन. नीरस, नाही रस ज्यात तो नीरस. अनिकेत, नाही निकेत ज्याला तो अनिकेत. अव्यंग, नाही व्यय, अव्यय नाही व्यय ज्याला तो. निरोगी, नाही रोग ज्याला तो निरोगी. अनाथ, ज्याला नाथ नाही असा तो अनाथ. अनियमित, नियमित नाही असे ते अनियमित. अकर्मक, नाही कर्म ज्याला ते अकर्मक. अखंड, नाही खंड ज्याला ते अखंड. असा विग्रह करता येईल. सहपरिवार, परिवारासहित असा जो तो सहपरिवार. सबल, बलासहित आहे असा जो. सवर्ण, वर्णासहित असा तो. सफल, फुलाने सहित असे तो. सानंद, आनंदाने सहित असा जो तो सानंद. सुमंगल, पवित्र आहे असे ते सुमंगल. सुनयना, सुनयन असलेली स्त्री. दुर्गुण, वाईट गुण असलेली व्यक्ती. प्रबळ, अधिक बलवान असा जो तो प्रबळ. विख्यात, विशेष ख्याती असलेला, ख्याती म्हणजे प्रसिद्धी, विख्यात म्हणजे खूप प्रसिद्ध अशा अर्थाने. विख्यात, विशेष ख्याती असलेला. प्रज्ञावंत, बुद्धी असलेला. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धी किंवा प्रज्ञा असलेला. आणखी उदाहरण. सुलोचना, जिचे डोळे चांगले आहेत ती. लोचन म्हणजे डोळे, ती स्त्री. सुमंगल, पवित्र आहे असे ते. प्रबळ, अधिक बलवान असा तो. दुर्गुणी, गुण नाहीत ज्यात असा तो. निर्गुण, निघून गेली आहे घृणा ज्यातून तो. 6. प्राज्ञ, प्रज्ञा आहे ज्याच्याकडे असा तो. प्रज्ञावंत आणि प्राज्ञाचा एकच विग्रह येतोय. 7. विख्यात, विशेष ख्याती असलेला. काही शब्द डबल पण घेतले गेलेले आहेत. आता हा तक्ता दिलेला आहे पुस्तकामध्ये. हा घटक संपल्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये अनुक्रम नंबर, सामासिक शब्द आणि विग्रह आणि काही चौकटी रिकाम्या दिल्या होत्या त्या मी भरून घेतलेल्या आहेत, लाल अक्षरामध्ये दिसणाऱ्या. क्रमांक 1 इथे रिकामी चौकट आहे पण विग्रह दिलेला होता. निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो सामासिक शब्द येईल निष्प्राण, हे विशेषण आहे. दुसरा शब्द निरस दिलेला आहे आणि त्याचा विग्रह करायला सांगितलाय चौकटीत. निघून गेला आहे ज्यातून रस असे ते नीरस. तिसरा शब्द दिलेला नव्हता पण त्याचा विग्रह दिलेला आहे. प्राणासह आहे जे ते. प्रमाणासह आहे जे ते, त्याला सामासिक शब्द होईल सप्रमाण. प्रमाणासह आहे जे ते सप्रमाण. चौथा शब्द दिलेला आहे गोपाल आणि त्याचा विग्रह होईल जो गायी पालन करतो असा तो गोपाल.
पाचवा शब्द दिलेला नाही पण विग्रह दिलेला आहे. माशासारखे आहेत डोळे जिचे असे ती, तिला मीनाक्षी किंवा सुलोचना असं म्हटलं तरी चालेल. इथं दिलंय मीनाक्षी. मीन म्हणजे मासा. माशासारखे आहेत डोळे जिचे असे ती. नंतर 6 षडानन. षड म्हणजे 6, त्याचा विग्रह 6 आनन. आनन म्हणजे मुख आहेत ज्याला असा तो. षडानन ज्याला 6 मुख आहेत तो षडानन. 6 आनन किंवा मुख आहेत असा ज्याला तो. हा तक्ता आपण पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे आपण समास या उपघटकाचा अभ्यास केलाय. समास म्हणजे काय, कसा ओळखायचा, समासाचे मुख्य प्रकार कोणते, समासाचे उपप्रकार कोणते, एकूण 10 प्रकार अभ्यासलेले आहेत. 4 मुख्य प्रकार आणि 6 उपप्रकार असे एकूण 10 प्रकार अभ्यासलेले आहेत. आणि मी या 4ही व्हिडिओ लेक्चर मध्ये इतके विविध प्रकारचे शब्द घेतलेले आहेत की त्यातीलच 2 शब्द तुम्हाला येणार आहेत. याची खात्री बाळगून या घटकाचा अभ्यास करा. समजलंय का मुलांनो? हो मॅडम. समजलं? सोप्पा अगदी, म्हणजे हसत खेळत अभ्यास करता येईल असा हा उपघटक होता. आणि समासाला केवळ 2 गुण आहेत. अतिशय सोपा असा हा व्याकरणाचा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. केवळ त्याला 2 गुण आहेत. परंतु कोणताही घटक अभ्यासताना, कोणताही टॉपिक अभ्यासताना परिपूर्णतेने अभ्यास केला तर त्याचं समाधान मिळतं. आणि पुढे तुम्हाला स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षा द्यायच्या असतील तर त्यावेळेला हा घटक तुम्हाला नक्की उपयोगी ठरणार आहे. कारण मी खूप सविस्तर घेतलेला आहे. परीक्षेच्याच दृष्टीने अभ्यास न करता ज्ञान मिळविण्यासाठी अभ्यास करायचा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर नक्कीच आपण जीवनामध्ये यश मिळवू शकतो. बोला, आणखी काही विचारायचं आहे? काही तुम्हाला? सगळ्या 4ही मुख्य प्रकार आणि 6 उपप्रकारांची लक्षणं थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहून काढा. आणि तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करायचं लक्षात ठेवण्यासाठी. तुलना करायची की याच्यात हे आहे, याच्यात हे नाही, असं काही जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल. तुलनात्मक दृष्टीने त्याचा अभ्यास करा. जमेल का? हो. आणि एका पानावर सगळं घेऊन जर तुम्ही लिहिलं, ते लिहून त्याचा तुलना केली तर तुम्हाला नक्की समजेल. काही अडचण, इतका सोपा प्रकार आहे. उलट मी या म्हणजे 2च गुणांचा समास हा प्रकार आहे, पण मी जवळजवळ त्याचे 4 व्हिडिओ लेक्चर 4ही प्रकाराला केलेत. म्हणजे मी याला 2 गुणांचं जरी प्रकरण म्हणजे टॉपिक असला पण याला खूप महत्व दिलं मी. आणि तुमचा पूर्ण अभ्यास कसा होईल या समास प्रकाराचा याचा विचार करून मी तो घेतलेला आहे. 4 लेक्चर दिलेत. खरं तर हे 2 लेक्चर मध्येच आपलं उरकायला पाहिजे होतं, पण मी तसं न करता याला भरपूर वेळ दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 2 मार्क सहजपणे मिळवता येतील. पुढच्या तासिकेला आपण मग अर्थशास्त्र घेणार आहोत. आले लक्षात? चला, आणखी काही विचारायचंय का? हो मॅडम. हो मॅडम. हा, वेळ आहे म्हणून गोष्ट. हा, नाहीतर तसं मी काही गोष्ट सांगत नाहीये. पण पहा, एक सुंदरशी गोष्ट आहे की गुरु शिष्याचीच गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. तर गुरु आणि शिष्याची ही एक आणखी गोष्ट. गोष्टीमधले गुरु आणि शिष्य आश्रमामध्ये राहत आहेत. सगळी कामं स्वतःला करायची असतात. अशा वेळेला गुरुजी आपल्या शिष्याला एक काम सांगतात. त्याच्या हातामध्ये आपल्या शिष्यांना टोपली देतात. टोपली माहिती ना, बांबूची विणलेली टोपली असते. बांबूची विणलेली टोपली आपल्या शिष्यांच्या 5-10 शिष्यांच्या हातात देतात आणि सांगतात की तुम्ही नदीवरून पाणी भरून आणायचं आहे. नदीवरून पाणी भरून आणायचं आहे असं सांगितलंय. आणि ह्या इथला रांजण आहे ना पाणी पिण्याचं, तो भरून ठेवायचा. मग काय होतं तुम्हाला माहितीये, विद्यार्थी ती परडी किंवा ते बांबूचं जे साधन आहे दिलेलं ते घेऊन जातात आणि नदीवर पाणी भरतात. तर त्यात कसं पाणी साठणार, त्यामध्ये छिद्र असतात, रेषा असतात, ते पाणी पडून जातं. बरेच विद्यार्थी प्रयत्न करतात, कुणाचीच ती परडी पाण्याने भरत नाही, रिकामीच होते. मग एक विद्यार्थी मात्र प्रयत्न करत राहतो.
दिवसभर प्रयत्न करत राहतो. बाकीचे विद्यार्थी ते पाणी येत नाहीये म्हणून ते टोपली टाकून देतात आणि मस्त आरामात झाडाखाली जाऊन बसतात. एक विद्यार्थी मात्र चिकाटीने ते काम करत राहतो की गुरुजींनी सांगितलेलं आहे आपल्याला की या परडीच्या सहाय्याने पाणी भरून रांजणात टाकायचंय. तो विद्यार्थी सातत्याने नदीवर जातो, परडी भरायचा प्रयत्न करतो आणि रांजणात आणून ओततो. टिपका टिपका पडायला लागतो. पण विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळपर्यंत काय होतंय माहितीये का? की परडी पाण्याने फुगते ना, ते बांबू आहे पाण्यामध्ये, तो थोडस लाकडाचं ते फुगलं आणि ते परडीतली छिद्र बंद व्हायला लागली आणि संध्याकाळपर्यंत परडी भरून भरून पाणी त्याने रांजणामध्ये आणून टाकलेलं आहे. आणि गुरुजींनी हे पाहिलंय आणि मग शिष्यांना बाकीच्यांना सांगितलं की पहा, या विद्यार्थ्याच्याकडे किती चिकाटी आहे. अतिशय चिकाटीने आपल्या गुरुजनांनी सांगितलेलं कार्य पार पाडत आहे. की ज्या परडीमध्ये पाणी भरू शकत नाहीये त्यामधून पाणी जातंय निघून हे ते पाहतंय, पण गुरूंनी सांगितलंय ना, याचा अर्थ नक्कीच काहीतरी त्यात विशेष असेल. हा विश्वास आणि हा भाव ठेवून तो सातत्याने परडी भरत राहतो आणि पाणी ओतत राहतो. म्हणजेच याचं तात्पर्य असं की गुरुजनांनी किंवा वडीलधाऱ्यांनी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तिथे प्रयत्न करायला अजिबात मागे पाहायचं नाही. प्रयत्न करत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. आवडली गोष्ट? हो. चला मुलांना, आता आपण निरोप घेऊया. काही शंका असेल तर पुन्हा जरूर विचारू शकता. ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे, गुड बाय.